जय गजानन, जयतु संस्कृतम. या जगात कोणीही कुणालाही कुठेही कधीही काहीही शिकवू शकत नाही. धक्कादायक आहे ना वाक्य, पण लक्षात घ्या, वस्तुस्थिती आहे. कोणीही कोणाला कुठेही कधीही काहीही शिकवू शकत नाही असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा स्वाभाविक आपल्या डोक्यात प्रश्न येईल की का मग सगळ्या शिक्षण यंत्रणेचं काय, शिक्षण पद्धतीचं काय, सगळ्या शिक्षण संस्था निरर्थक आहेत का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्या प्रत्येकाला आपलं आपलं मूल्य आहे, प्रश्न नाही. पण लक्षात घ्या, त्या शिकवू शकत नाही म्हणजे काय? तर त्याचं उत्तर या सगळ्या गोष्टी शिक्षणाला साह्यकारी ठरू शकतात, शिकवू शकत नाही. या यंत्रणा सोडून द्या, सामान्य शिक्षक प्राध्यापक सोडून द्या, अगदी भगवान देवगुरु बृहस्पती जरी स्वतः पृथ्वीवर येऊन पोहोचले आणि त्यांनी एखाद्याला शिकवायचं ठरवलं तरीही ते तोपर्यंत शिकवू शकत नाहीत जोपर्यंत त्या शिकणाऱ्याची शिकण्याची इच्छा नसेल. जर इच्छाच त्याच्या ठिकाणी नसेल तर ते सुद्धा निरर्थक ठरणार आहेत. त्यांचं शिकवणं सुद्धा, मराठीमध्ये फार सुंदर म्हण आहे, पालथ्या घड्यावर पाणी राहणार आहे. कारण लक्षात घ्या, गंगा जरी प्रवाहित असली तरी शेवटी आपल्याला घड्याचं मुख गंगेकडे करावं लागेल तरच आपल्या घड्यामध्ये पाणी जाणार आहे. तसं आपल्याला शिकावं लागणार आहे आणि म्हणून शिकवणे नावाची प्रक्रिया शक्य नाही. मी आता म्हटलं तसं शिकणे नावाचीच प्रक्रिया शक्य आहे. शिक्षण ही विद्यार्थी केंद्रीय रचना आहे. उपयोगी बाकी सगळ्या गोष्टी असतील, साह्यकारी बाकी सगळ्या गोष्टी असतील, पण शिकायचं की नाही हे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून आता म्हटलं तसं इच्छा नसेल तर देवगुरु बृहस्पतीही काही करू शकणार नाहीत. हा, पण इच्छा जर असेल तर यातली एकही गोष्ट नसली म्हणजे प्रत्यक्ष वर्गात प्रवेश नसला, शिक्षण यंत्रणा नसली, शिकवणारे गुरु नसले तरीही शिकता येतं. त्याचं आपल्या भारतीय संस्कृतीतलं आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं उदाहरण म्हणजे एकलव्याचं आहे. लौकिक अर्थाने कोणत्याही गोष्टी त्याच्याजवळ नव्हत्या, पण तरी त्याला शिक्षण मात्र प्राप्त करून घेता आलं, कारण शिकण्याची इच्छा होती. ही जी इच्छा आहे ना, ही इच्छेच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट आहे, ती बाहेरून टाकता येत नाही. मुळात शिक्षणात बाहेरून काही टाकणेच अपेक्षित नाही, कारण बाहेरून जी पुरवल्या जाते ना तिला माहिती असं म्हणतात, ज्ञान नाही म्हणत, लक्षात घ्या. आणि शिक्षणाचं उद्दिष्ट ज्ञानी होणे हे आहे. व्यक्ती जी आहे, शिक्षण यंत्रणेतली व्यक्ती ती ज्ञानी झाली पाहिजे. आणि ज्ञान बाहेरून येत नसतं, ती आतून येणारी प्रक्रिया आहे, लक्षात घ्या. ती आतून येणारी प्रक्रिया ती आहे, ती आत बसलेल्याला म्हणजे त्या स्वतः विद्यार्थ्याला ती आत्मसात करावी लागते. त्याने ठरवावं लागतं की मला शिकायचंय. आणि म्हणून हे स्वतः शिकणे नावाची गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. म्हणून या संपूर्ण निरूपण मालिकेला जे शीर्षक देण्यात आलेलं आहे ते आपल्याला दिसेल, भारतीय स्वयं शिक्षा पद्धती. भारतीय पद्धतीने शिक्षण कसं आहे, शिक्षणाकडे पाहण्याची भारतीय भूमिका कोणती आहे. कारण सध्या विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक प्रचलित असणारी गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान पद्धती या गोष्टीवर अत्यंत भर देण्यात आलेला आहे. प्रत्येक विषयाला त्या अंगाने आपल्याला कसं विकसित करता येईल याचं चिंतन सुरू आहे. मग या दृष्टीने आपण हाही विषय समजून घेऊ की भारतीय ज्ञान पद्धती जी आहे, कसं ज्ञान होतं ते म्हणतात स्वयं शिक्षा पद्धती असू शकते. स्वतः शिकायचंय. मगाशी म्हटलं तसं जर इच्छा नसेल तर कोणीही शिकवू शकत नाही, पण गंमत लक्षात घ्या, जर इच्छा असेल तर कोणीही शिकवणारा होऊ शकतो. इच्छा नसेल तर केव्हाही शिकवता येत नाही, पण जर इच्छा असेल तर केव्हाही शिकता येऊ शकतं. कुठेही शिकवता येत नाही, पण इच्छा असेल तर कुठूनही शिकता येतं. आणि मग हे जे वेगवेगळ्या जागेहून स्वतः शिकणे आहे, त्यातले गुण आत्मसात करण्याची जी प्रक्रिया आहे ही कशी असते याची एक रचना आपल्यासमोर भारतीय ग्रंथांनी मांडली. त्यासाठी अत्यंत सुप्रसिद्ध असणारा संवाद आहे भगवान अवधूत आणि यदू महाराजांचा संवाद. अवधूत म्हणजे भगवान दत्तात्रेय आणि महाराज यदू, सम्राट यदू यांचा जो संवाद, तो संवाद भारतीय संस्कृतीने स्वयं शिक्षा पद्धती म्हणून आपल्या समोर ठेवलेला आहे. कुठे आलेला आहे? भारतीय ज्ञानाच्या ज्या अलौकिक अशा प्रकारच्या संग्रहांचा आपण विचार करतो त्यातला एक संग्रह म्हणजे पुराण वाङ्मय.
पुराणामध्ये असंख्य प्रकारच्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला शिकवण्यात आलेल्या आहेत, आपल्या समोर ठेवण्यात आलेल्या आहेत. या पुराणांमध्ये 18 एकूण महापुराण आहेत, 18 उपपुराण आहेत. सगळ्यांचे नावं भलेही आपल्याला माहीत नसतील, पण आपल्या सगळ्यांना एका पुराणाचं नाव निश्चितपणे माहिती आहे आणि ते पुराण आहे श्रीमद भागवत पुराण. या भागवत पुराणामध्ये हा संवाद आलेला आहे. भागवत पुराणामध्ये जे वेगवेगळे स्कंध, म्हणजे ज्याला प्रकरण आपण म्हणतो, भाग म्हणतो, तसा 11वा जो स्कंद आहे, ज्याला एकादश स्कंध असं म्हणतात, त्या एकादश स्कंदामध्ये 7, 8 आणि 9 अशा 3 अध्यायांमध्ये हा संवाद आपल्या समोर विस्तृत रीतीने आलेला आहे. पण लक्षात घ्या, भगवान दत्तात्रेयांचा आणि महाराज यदूंचा हा संवाद समजून घ्यायचा असेल तर तो जसा मी आपल्याला सांगितलं 7, 8 आणि 9 या 3 अध्यायात आलेला आहे, तर तो संवाद समजून घेण्यासाठी त्याच्या पूर्वी आलेला एक संवाद आपल्याला समजून घ्यावा लागेल. 6व्या अध्यायात त्याच्या आधीची पार्श्वभूमी, ते सगळं समजून घेऊन जेव्हा आपण या संवादाचा अभ्यास करायला सुरुवात करू तेव्हा आपल्याला नेमकेपणाने त्यातल्या भूमिका स्पष्ट होतील आणि मग स्वयंशिक्षा पद्धती कशी आहे ते आपल्याला निश्चितपणे व्यवस्थित कळेल. अर्थात आधीचा संवाद कोणता संवाद आहे तर त्याचं उत्तर आहे तो पूर्वीचा संवाद आहे. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे अत्यंत श्रेष्ठ भक्त असलेल्या भक्तराज उद्धवांचा संवाद. या दोघांचा संवाद आपल्या समोर भागवत पुराणकार ठेवतात. कसा आहे त्या संवादाची ही पार्श्वभूमी आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावी लागेल. रचना लक्षात घ्या. संपूर्ण कार्य भगवान श्रीकृष्णांच्या अवताराचं कार्य संपुष्टात आलेलं आहे, संपूर्ण झालेलं आहे. कशासाठी आले भगवान? भगवंतांनी स्वतःच भगवद्गीतेत सांगितलंय 3 कारणांकरता मी अवतार घेत असतो. कोणते 3 कारण? परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान स्वतः सांगतायत की मी या 3 कारणांकरता येत असतो. सज्जनांचं रक्षण करणे हे माझं कार्य आहे. झालेलं आहे. सगळ्या पांडवांना सांभाळलेलं आहे. 5 पैकी एकाही पांडवाच्या केसालाही धक्का लागलेला नाही. सगळे 5ही पांडव संरक्षित आहेत. सज्जन रक्षणाचं कार्य झालेलं आहे. दुष्ट निर्दालन हे माझं दुसरं कार्य आहे भगवान म्हणतात. दुष्टांचं निर्दालन झालेलं आहे. सगळ्या कौरवी सेनेचा विनाश झालेला आहे. कंसाधिक, जरासंधाधिक सगळे आधीचे मारून झालेले आहेत. शिशुपाल, वक्रदंत या सगळ्यांचा विनाश झालेला आहे. दुष्ट सगळे संपवलेले आहेत. भगवंताचं दुसरंही कार्य झालेलं आहे. आणि तिसरं कार्य धर्म संस्थापना. 2 पद्धतीने समजून घेता येईल. धर्मराज गादीवर बसलेले आहेत, धर्मराज्याची स्थापना झालेली आहे एक पद्धत, आणि सगळ्या जगाला धर्म याचा अर्थ वागायचं कसं याचे नियम स्वरूपामध्ये भगवद्गीतेसारखा अलौकिक ग्रंथ भगवंतांनी प्रदान केलेला आहे. धर्मस्थापनेचं कार्य झालेलं आहे. 3ही कार्य संपलेले आहेत. स्वाभाविक अवतार कार्य संपूर्ण झाल्यामुळे भगवान ब्रह्मदेव आणि बाकी सर्व देवता एक दिवस द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णांना भेटायला येतात आणि प्रार्थना करतात की प्रभू, ज्यासाठी अवतार घेतलेला होता ते अवतार कार्य संपलेलं आहे. आता अवतार संपवायला हरकत नाही, आपण पुन्हा वैकुंठात परत यावं. भगवान त्यांना जे सांगतात ना ते फार महत्वाचं आहे. भगवान म्हणतात बिलकुल, बाकी सगळं कार्य जवळजवळ संपलेलं आहे, पण एक कार्य राहिलेलं आहे. म्हणे कोणतं? म्हणे या यादव वंशाचा विनाश. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. भगवंताचा स्वतःचा वंश आहे, पण भगवान स्वतःच तो नष्ट करण्याचा संकल्प करून मोकळे झालेले आहेत. तो वंश संपूर्ण नष्ट व्हावा यासाठी पुढे जाऊन त्यांनी त्या गोष्टी घडवलेल्या आहेत. येणार पुढे आहे, आपला संवाद मध्ये येईल. या गोष्टी नंतर झाल्या, पण आधी त्या समजून घेणं महत्वाचं आहे. का भगवान म्हणतात? कारण स्वतः निर्माण केलेली रचना, वंश शब्दाचा अर्थ स्वतः निर्माण केलेली रचना जरी असेल आणि ती रचना सुद्धा जर समाजाला विघातक ठरत असेल, समाजाला त्रासदायक ठरत असेल, तर आपल्या हाताने आपली ती रचना नष्ट करण्या इतका विशाल बुद्धीची रचना असली पाहिजे हे भगवंतांनी आपल्याला सांगितलंय. आपले आहेत म्हणून नाही चालत. कारण त्यांनी अर्जुनाला जेव्हा उपदेश केला तेव्हा सांगितलं समोरचे आपले आहेत की नाही हे महत्वाचं नाही, ते जर अयोग्य वागत असतील तर शिक्षेला पात्र आहेत, दंडनीय आहेत. ही जी भूमिका आहे भगवान स्वतः
स्वतः आचरण करून दाखवतायत. ते म्हणतात माझा हा यादव वंश माझ्या शक्तीमुळे मी असल्यामुळे पाठीशी मी आहे तर काय काळजी आहे या भूमिकेतून अत्यंत वाईट झालेला आहे, व्यसनाधीन झालेला आहे, असा समाज सुद्धा मला नष्ट केला पाहिजे. आणि म्हणून स्वतःच्याच वंशाचा याचा अर्थ स्वतः तयार केलेल्या रचनेचा विनाश करण्याची सुद्धा शक्यता ज्यांच्या ठिकाणी असते ना त्यांना भगवान म्हणत असतात. ही भूमिका त्या संवादातून आली. अर्थात भगवंतांनी सांगितलं की हे झाल्यानंतर अवतार समाप्ती करू. जेव्हा अवतार समाप्तीचा विषय निघाला सगळ्यांपर्यंत ती वार्ता पोहोचली. सगळ्यांना अतीव दुःख झालं. स्वाभाविक आहे, भगवंतासारखी विभूती जर आपला हा संपूर्ण इहलोक सोडून जाणार असेल तर कोणाला आनंद होणार आहे. आणि सगळे आहेत, वसुदेव आहेत, देवकी आहे, किती दुःख झाला असेल विचार करा. आपल्या समोर भगवान निघून जाणार आहेत. भगवंताच्या जाण्याचं वसुदेवाला देवकीला दुःख आहे, नंदाला यशोदेला दुःख आहे. पण या कुठल्याही दुःखाचं वर्णन भागवतकारांनी केलं नाही. यांच्यातल्या कोणाच्याही सोबत भगवंतांनी केलेला संवाद भागवतकारांनी दाखवलेला नाही. ही रचना आपल्याला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. त्याच्यात न सांगितलेल्या गोष्टी सुद्धा किती अर्थपूर्ण असतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. सगळ्या पत्नींना 16,108चा सगळा लवाजमा आहे, त्या सगळ्यांना दुःख झालेलं असणार आहे, त्यांच्यासोबत संवाद केलेला नाही. सगळ्या गोपींनाही दुःख झालेलं असणार आहे, त्यांच्याही सोबत संवाद नाही. पांडवांना किती दुःख झालेलं असेल, त्यातल्याही कोणासोबत संवाद नाही. संवाद कोणासोबत केलेला आहे, कारण संवाद फक्त एकट्या उद्धवासोबत केलेला आहे. आणि ही गोष्ट मोठी समजून घेण्यासारखी आहे, कारण त्याच्यातून आपल्याला पुढच्या रचना समजणार आहेत ज्या आपल्या कामाच्या आहेत. आपल्याला सगळ्या शिक्षणामध्ये ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की जे काय ऐकतोय, जे काय वाचतोय, जे काय समजून घेतोय ते माझ्या काय कामाचं आहे, माझ्या कसं उपयोगाचं आहे. ते जोपर्यंत आपण लावणार नाही ना तोपर्यंत शिक्षण निरर्थक आहे. स्वयंशिक्षेमध्ये स्वतः शिकणे हा जसा एक भाग आहे तसं स्वतः करता शिकणे हा पुढचा महत्वाचा विषय आहे. त्या मिळालेल्या कथेतून मला काय बोध प्राप्त होतो तो समजून घ्यायचा आहे. आणि म्हणून भगवंतांनी जेव्हा अवतार समाप्तीचा विषय केला तेव्हा सगळे दुःखी झालेले आहेत. कोणाच्याही दुःखाचं वर्णन नाही केलं, कोणालाही भेटले नाही भगवान. उद्धवही दुःखी झालेत. हे वाक्य एवढं मजेदार आहे, लक्षात घ्या. कारण का उद्धवाचा मुद्दाम उल्लेख, उद्धव ज्ञानी आहेत आणि एका ज्ञानी व्यक्तीला सुद्धा प्रचंड दुःख झालेलं आहे हे भगवान मुद्दाम किंवा भागवत कथाकार आपल्या समोर सांगतायत. तुम्हाला कळते जर ज्ञानी आहेत तर त्यांना दुःख का झालं. त्यांना हे समजत नाही का की या इहलोकात आलेल्या प्रत्येक गोष्टीला कुठे ना कधीतरी आपल्याला निष्ठ व्हावंच लागतं, कोणत्याही स्वरूपात असेल. भले त्याला परंधाम गमन म्हणा, पण भगवान श्रीकृष्णाला सुद्धा इथे शाश्वत राहता येत नाही. त्यांनाही आपला अवतार संपवावा लागतो. हे उद्धवाला कळत नाही का. त्याचं उत्तर आहे निश्चित कळतं. कळत नाही असं बिलकुल नाहीये. तुम्ही म्हणा मग तरी दुःख का होतं, त्याचं उत्तर समजून घ्या. ज्ञानी असणे या वाक्याचा अर्थ कोरडा असणे असा नसतो. ज्ञानी असणे या वाक्याचा अर्थ भावना शून्य असणे असा नसतो. ज्ञानी असणे या वाक्याचा अर्थ कुठल्याच प्रकारचा विचारच त्याच्या मनात येत नाही असा नसतो. सगळ्या गोष्टी होणार आहे, त्यालाही दुःख होणार आहे, त्यालाही वाईट वाटणारच आहे. पण महत्वाचा विषय पुढचा आहे. कारण जेव्हा पण येतो याचा अर्थ हे आधीचं सगळं बाजूला ठेवायचं आणि पुढचं समजून घ्यायचंय. पण काय आहे त्याचं उत्तर आहे उद्धवानी पहिल्यांदा दुःख तर व्यक्त केलेलं आहे, स्वाभाविक म्हटलंय मलाही इथं राहण्यात अर्थ नाही, मलाही आपल्यासोबत घेऊन जा, मी तुमच्याशिवाय राहून काय करू, अशा प्रकारची सुरुवातीचा थोडासा संवाद झाला. पण भगवंतानी समजावून सांगितल्याबरोबर ताबडतोब समजलेला आहे. याला ज्ञानी म्हणतात. सांगितल्यानंतर त्याला पटकन कळतं त्याला ज्ञानी म्हणतात. आणि मग पुढचा प्रश्न फार महत्वाचा आहे उद्धवाचा. उद्धव म्हणतात भगवन जेव्हा आपण नसणार, कारण आता कळलेलं आहे मला तर राहावं लागणार आहे, भगवान काही आपल्यासोबत नेणार नाहीये, मग मी इथे जेव्हा राहील तुमच्या शिवाय राहील. आतापर्यंत तुमच्या मार्गदर्शनात राहत होतो, तुम्ही सांगाल तसं करत होतो, आम्ही आमचा विचार फारसा लावत नव्हतो, तुमच्या आदेशाचं पालन करत होतो. आता तुम्ही नसणार आहे, आता आम्ही काय करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. आता आम्ही काय करायचं. ज्ञानी याला म्हणतात. समस्या आल्यानंतर हातपाय गाळून बसतो त्याला ज्ञानी नाही म्हणतात. समस्या आल्यानंतर त्या समस्येतून पुढे आता आपण काय करायचं याचं चिंतन जो करतो ना ज्ञानी त्याला म्हणत असतात. उद्धव ज्ञानी आहेत आणि मग उद्धव म्हणतात ठीक आहे होणार आहे ना, हे मान्य स्वीकारलं, बदलता येत नसते ती गोष्ट, स्वीकारून मोकळी व्हायची असते. एक तर परिवर्तन करा
करावं नाहीतर स्वीकार करावा. शास्त्र आपल्याला सांगितलेलं आहे. उद्धव म्हणतात ठीक आहे मान्य, तुमच्याशिवाय राहायचंय, आता आम्ही कसं राहू. आमची सुख शांती समाधानाची जी भूमिका आहे ती आपल्यावर अवलंबून होती. आता आपण नसार मग आम्हाला सुख शांती समाधान कसं प्राप्त होईल. उद्धवाचा नेमका प्रश्न आहे, आम्हाला सुख शांती समाधानाचा मार्ग सांगा. स्वाभाविक भगवान बोलायला सुरुवात करणार आहेत. भगवान उद्धवाला जो उपदेश करतील तो पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.